आता आपलं इथे हे चिकन मॅरिनेट झालं आहे. आता मी तुला आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी चिकन घेतलं आहे, 1 किलो चिकन आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये मी इथे घेतला आहे हा चिकन मसाला आहे. त्यानंतर हा घरगुती मसाला, हे धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा गरम मसाला. गरम मसाला मी थोडासाच घेतला आहे, जास्त एकदम तिखट नको म्हणून. त्यानंतर मी इथे घेतला आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्त घ्यायचं नाही, जे आपण थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेतो, तर तेवढंच घ्यायचं आहे. नेक्स्ट मी इथे घेतला आहे एक अंडं आपल्याला भरपूर होणार 1 किलो चिकनसाठी. जास्त पण अंडा चांगला वाटत नाही. तर आपण आता इथे चवीनुसार पहिलं मीठ टाकूया चिकनमध्ये. इथे मी थोडंसं लिंबू पण घेतलं आहे, ते पण आपल्याला पिळायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकायचे एकत्र. आपल्याला एवढा मसाला तर लागणारच 1 किलो चिकनला. तर मी हाताने जरा मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये मी नुसतं हे चिकन नाही आहे, ॲक्च्युली हे बोनलेस चिकन नाही आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कलेजी आणि पोटासुद्धा आहे. चिकनला आता मी व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे. आता आपल्याला चिकनमध्ये एक अंडं टाकायचं आहे. अंडं टाकून मिक्स करून घेऊया. आता आपलं हे मिक्स करून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. आता कॉर्नफ्लॉवर मी असं चमच्यानेच टाकते, कारण की आपल्याला कॉर्नफ्लॉवर असं क्रिस्पीनेस येण्यासाठी तर आपण कॉर्नफ्लॉवर वापरतो, त्यामुळे किती टाकायचं हे आपल्यावरती डिपेंड करतं. सो आय गेस आपलं एवढं कॉर्नफ्लॉवर भरपूर होईल चिकनसाठी. आता मी हे मिक्स करून घेते. आणि जर का आपल्याला वाटलं की थोडं कमी आहे तर आपण ॲड करू शकतो. मी ह्याच्यामध्ये जेवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं ते अर्धा वाटी ते मी पूर्ण घेतलं, कारण की ह्यासाठी मला पूर्ण लागलं ते. आता आपण चिकनला आहे ना अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. मी मगाशी तुम्हाला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आलं लसूण पेस्ट सांगायला विसरली, तर ती आपण टाकायची आहे. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूणची पेस्ट लावून हे मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण ना हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तास, चांगलं सेट होईपर्यंत. A few moments later. आता आपलं इथे हे चिकन मॅरिनेट झालं आहे. आता मी तुला थोडा ना ह्याला स्मोक फ्लेवर देणार आहे, त्याच्याने आपलं चिकन फ्राय एकदम चांगलं लागेल. मी ते एक डिश ठेवली आहे. ही माझ्याकडे हे नाही आहे, मी करवंटीने ह्याला स्मोक देणार आहे. आता आपलं चिकन आहे ना चांगलं त्याला स्मोक आलं आहे. आता मी हे फ्राय करायला घेते प्लीज. आपलं तेल ऑलरेडी तापलं आहे. आपण एकदा चेक करूया. आपले चिकनचे पीस आहेत ना क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे चांगले.
चिकन फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट नवीन